हॅलो एव्हरीवन. सो आज आपण पाहणार आहोत कॅरसल पोस्ट कशी क्रिएट करायची. त्यासाठी मी कस्टम साईज 4000 विड्स घेतलेले आहेत आणि हाईट 1000 अशी ठेवली आहे, कारण मला 4 कॉलम्स हवे आहेत, त्याच्यामुळे मी ती घेतली आहे. त्याच्यानंतर मी कलर चेंज केला. सेटिंग्समध्ये जाऊन कॉलममध्ये गेले, ॲड गाईड्समध्ये जाऊन कॉलम घेतले. मला 4 हवे होते, त्यामुळे शेप्समध्ये गेले. एलिमेंट्समध्ये जाऊन शेप्समध्ये मी चौकोन असा घेतलेला आहे. तर 4 ठिकाणी मी हे 4 चौकोन ठेवलेले आहेत. सो मला त्याचा कलर चेंज करायचा होता, त्यामुळे मी पर्पल असा कलर याचा घेतलेला आहे. त्यानंतर मला हा शेप्स घ्यायचा होता, कारण की मला त्यामध्ये नंबर्स पेजसाठी ॲड करायचे होते. त्यामुळे मी हा शेप घेऊन त्यालासुद्धा पर्पल असा कलर ठेवलेला होता फेंटमध्ये. त्यानंतर मला त्याच्यामध्ये नंबर्स टाकायचे होते. मी टेक्स्टमध्ये जाऊन नंबर्स घेतले. त्याचा पण त्यानंतर एलिमेंट्समध्ये जाऊन मला वर्किंग वुमनचा एक फोटो हवा होता, त्यामुळे मी हा वाला फोटो घेतलेला आहे ग्राफिक्समधून. त्यानंतर डिजिटल मार्केटिंगचे काही आयकॉन्स हवे होते, त्यामुळे मी हे वाले आयकॉन्स घेतलेले आहेत. त्यानंतर मला हेडिंग टाकायचं होतं माझ्या फर्स्ट पेजसाठी, तर त्यामुळे मी टेक्स्ट घेतलेला आहे आणि त्याला सेट केलेलं आहे. त्यानंतर मला अजून काही टेक्स्ट टाकायचे होते, त्यामुळे मी त्याचं साईज थोडीशी कमी केली आणि माझे बाकीचे टेक्स्ट त्यामध्ये फर्स्ट पेजमध्ये ॲड केलेले आहेत. त्यानंतर एक लाईन घेतली आणि हेडिंगच्या खाली मी टाकलेली आहे ती लाईन. त्याच पद्धतीने मी बाकीचे पेजेस पण क्रिएट केलेले आहेत. 2, 3, 4 असे बाकीचे पेजेस पण माझे क्रिएट झालेले आहेत. सो आता मला त्याचं कलर चेंज करायचा होता नंबर्सच्या ह्याचा शेपचा. तर मी कलर चेंज केला, डार्क पर्पल घेतला आणि नंबर्सचा पण कलर मी व्हाईट असा घेतला होता. तर ह्या पद्धतीने माझं कॅरसल पोस्ट तयार झालेली आहे. इमेज डाउनलोड करून मी एका वेबसाईटमध्ये जाऊन ती स्प्लिट केली आहे एकाच साईजमध्ये. तुम्हालासुद्धा ती लिंक वेबसाईट हवी असेल तर मला लिंक असं कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.